नमस्कार. मी भूषण संजय रत्नाकर गुरुजी सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो आणि दिवाळीच्या सर्वांना आरोग्यपूर्ण शुभेच्छा देतो. अनेकांना यावर्षी गुरुकृपा दिवाळी अंकाची उणीव नक्कीच भासत आहे. यावर्षी काही अपरिहार्य कारणाने दिवाळी अंक आम्ही छापलेला नाही, परंतु आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा घेण्यासाठी यूट्यूबवरती आम्ही व्हिडिओ करून तुमच्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी कृपया आपण ते बघत आहात, यामध्ये आनंदच आहे. आता आपण आज दिवाळीतील अगदी सोप्या पद्धतीने करायची श्री लक्ष्मी पूजा आपण बघणार आहोत. खास लोक आग्रहास्तव ही पूजा आम्ही तुम्हाला देत आहोत. पूजेला ब्राह्मण गुरुजी न मिळाल्यास आपण स्वतः करायचं लक्ष्मीपूजन याविषयी आपण माहिती जाणून घेत आहोत. तत्पूर्वी आपल्याला काय काय तयारी करावी लागते याची आपण माहिती घेऊया. दुकान, पेढी, कार्यालय, व्यवसायाची जागा किंवा स्वतःच्या घरी लक्ष्मीपूजन करावे. पूजास्थान स्वच्छ करावे व ते सुशोभित करावे. इष्टमित्र, व्यापारी यांना निमंत्रण पाठवावीत. लक्ष्मी म्हणून नाणी, सोन्या चांदीचे दागिने, भांडी, पैसे यांची व्यवस्था करावी. लक्ष्मी पूजनासाठी घेतलेले नाणी वर्षभर तशीच जपून ठेवावीत. तसेच दरवर्षी यथाशक्ती त्यात भर घालून वाढ करावी. समजा मागच्या वेळेस आपल्या गल्ल्यामध्ये किंवा आपण जे दरवर्षी पूजा करतो त्याच्यात यथाशक्ती काहीतरी रुपये असतील ते, आणि त्याच्यामध्ये यावर्षी काहीतरी वाढ करायची, अशी वाढ दरवर्षी करणं अपेक्षित आहे. सरस्वती पूजनासाठी जमा खर्चाच्या वह्या, रोज किर्दीच्या चोपड्या इत्यादी घेऊन नववर्षासाठी त्या उपयोगात आणायच्या म्हणून त्यांची पूजा करण्यासाठी त्यांच्या पहिल्या पानावरती कुंकुम मिश्रित गंधाने स्वस्तिक रेखाटावे, म्हणजे स्वस्तिक काढावं. त्याचप्रमाणे शुभलाभ असं देखील लिहावं. शाईच्या दवती, लेखणी, तराजू, वजन, मापे पूजेसाठी ठेवावीत. पाटावरती किंवा केळीच्या पानावरती मुठभर तांदूळ पसरून त्यावरती कलशात पुढे पूजेत सांगितल्याप्रमाणे ते कलशावरती एक ताम्हण ठेवायचं आहे. त्यानंतर नाणी, फुले इत्यादी कलशावरती आंब्याचा डहाळा ठेवायचा आहे. त्यावरती एक तबक ठेवायचा आहे. तबकामध्ये तांदळावरती कुंकवाने स्वस्तिकाची आकृती काढायची आहे. त्यावरती लक्ष्मीची मूर्ती किंवा आपल्याला जर फोटो ठेवायचा असेल तर तो कलशाच्या मागे ठेवू शकताय. त्याच तबकात वाटलं आपल्याकडे मूर्ती नाही आहे, तसबीर आपण फोटो मागे ठेवलेला आहे, तर त्या तबकावरती एक नारळ लक्ष्मी म्हणून ठेवायचा आहे. पाटाच्या किंवा पानाच्या एका बाजूला थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती गणपतीचं प्रतीक म्हणून एक सुपारी ठेवावी. आता अनेकांकडे मूर्तीच असते, त्यामुळं त्यांनी प्रत्यक्ष गणपती बाप्पाची मूर्ती ठेवावी. जमा खर्चाच्या वह्या कलशासमोर, त्यावरील शुभलाभ जे आपण मगाशी लिहिलेला आहे ते अक्षर आपल्याला वाचता येतील अशी दिसतील अशी फ्रंटला ठेवायची आहेत. पूजकाने स्नान करून किंवा चांगले वस्त्र घालून, रूढी असेल त्याप्रमाणे सोहळं नेसून, स्वच्छ न फाटलेलं पिवळ्या रंगाचं, लाल रंगाचं किंवा पांढऱ्या रंगाचं वस्त्र आपण परिधान करायचं आहे. आपल्या डाव्या खांद्यावरती उपरणं घ्यायचं आहे. टोपी सोहळ्यावर घालत नाही. जर आपण साधा आपला सलवार कुर्ता घातला असेल तर खांद्यावरती उपरणं, डोक्यावरती टोपी घालायची आहे. स्वतःला मांगल्य तिलक लावावा, म्हणजे स्वतःच्या कपाळी मधल्या बोटाने गंध लावायचा आहे. घरातील देवांना आणि वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करून पाटावरती किंवा आसनावरती आपण बसायचं आहे. पूजेला जो बसलेला आहे त्यांनी पूजेला बसल्यानंतर आपल्या डाव्या हाताला पाण्याचा एक तांब्या ठेवायचा आहे
आपल्यासमोर एक ताम्हण ठेवायचं आहे. त्या ताम्हणाच्या शेजारी पळी भांडं ठेवायचं आहे. देवाच्या समोर किंवा देवाच्या जवळ आपल्या चौरंगाच्या किंवा पाटाच्या बाजूला समई लावायची आहे. एक तुपाचा दिवा लावायचा आहे. अगरबत्ती, निरांजन, शंख, घंटा हे देखील आपल्याला आपल्या त्या कलशाच्या समोर मांडायचं आहे गणपतीच्या शेजारी. तर गणपतीच्या ज्या उजव्या हाताला जे आहे ते शंख ठेवायचा आहे. गणपती बाप्पाच्या डाव्या हाताला घंटी ठेवायची आहे. मग आचमन आदी कर्म करून पूजेला प्रारंभ करायचा आहे. आपण ते पुढं बघणारच आहोत. पूर्ण पूजेची कृती आपल्याला हळुवारपणे करायची आहे. मंत्रांसह कृती करायची आहे, ती आपण पुढे बघणारच आहोत. आता ह्या सर्व पूजेमध्ये आपल्याला काय काय साहित्य लागतं ते आपण बघूया. पूजेचं साहित्य 2 ताम्रकलश, थोडक्यात 2 तांबे. त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे. केळीचं पान आपल्याला जर उपलब्ध झालं तर ते घ्यायचं आहे. 2 पाट किंवा 1 पाट आणि 1 आसन. आपल्याला बसायला 1 आसन घेतलं तरी चालेल. 1 पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे. 2 आसनं घ्यायची आहे. लक्ष्मीची मूर्ती किंवा लक्ष्मी, सरस्वती, गणपती यांचं एकत्र असलेला एक छानसा फोटो मिळतो. 3 तपके किंवा 3 ताम्हणं घ्यायचे आहे. 1 कलशावर ठेवण्यासाठी आपल्याला लागणार आहे. 1 फुलं ठेवण्यासाठी लागणार आहे. 1 आपण जे हातात पाणी वगैरे घेऊन खाली सोडतो त्याच्याकरता लागणार आहे. पूजेचे पदार्थ ठेवण्यासाठी 1 मोठं ताट, 1 भांडं, 1 पळी, 3 वाट्या, गंध वगैरे आपल्याला त्याच्यात काढण्यासाठी लागणार आहे. 1 अक्षदांसाठी 1 मोठी वाटी तीर्थ ठेवण्यासाठी देखील लागणार आहे. समई, निरांजन, धूप आरती, कापूर आरती, समई, तेलवात, निरांजन, तूप, फुलवात, उदबत्तीचं घर, उदबत्त्या, शंख, घंटा, शंखाचं खालीची अग्नी असते ती, पंचामृताचे 5 पुंडाचे काचोळे, त्याच्यामध्ये दूध, दही, तूप, मध व साखर हे 5 पदार्थ एका वाटीत थोडंसं काढून घ्यायचं आहे. कुंकवाचा करंडा, रांगोळी, अत्तराची कुपी, नैवेद्य ठेवण्यासाठी मोठी पात्र, 2 किलो तांदूळ, शुद्ध पाणी, उगाळलेले गंध किंवा अष्टगंध डायरेक्ट वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे. तांदूळ भिजवून कुंकू लावून केलेल्या अक्षदा 1 वाटीमध्ये त्या काढून घ्यायच्या आहे. अबीर म्हणजे गुलाल, सिंदूर, काड्याची पेटी, हळदी कुंकू, धने, गुळ खोबरे, साखर फुटाणे, साळीच्या लाह्या, बत्ताशे, पेढे, सुगंधी अत्तर, अत्तरदाणी, विड्याची किमान 15 पानं, 10 सुपाऱ्या, 2 नारळ, 1 उपरणं, गणपतीसाठी कापसाची 2 वस्त्र, ब्राह्मणाला देण्यासाठी दक्षिणा, पूजेत ठेवण्याच्या दक्षिणेसाठी सुटी नाणी जी आपल्याला उपलब्ध होतील ती, पूजनासाठी योग्य पात्रामध्ये दागिने, सोन्याची नाणे, रत्न, चांदीची नाणे, हिशोबाच्या नवीन संवत्सराच्या वह्या, दौत, टाक, लेखणी, तराजू, वजन मापे, दुर्वा, विविध प्रकारची फुलं, फुलांच्या माळा, घराला दुकानाला तोरण लावलेलं असावं ते तोरण, पताका, शक्य तिथे विजेच्या दिव्यांची रोषणाई, पूजा व आरती झाल्यानंतर वाजवण्यासाठी फटाके, आमंत्रणांसाठी बैठकीची व्यवस्था, विड्याचे साहित्य, पान सुपारी, आंब्याचे डहाळे, 1 पूजेत कलशात ठेवण्यासाठी व एखादा 2 आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती वगैरे आपण तो आंब्याचा डहाळा लावायचा आहे. निर्माल्य काढण्यासाठी एखादं छोटंसं भांडं किंवा एखादी बादली, देवीला रात्री निद्रेसाठी 1 छोटासा पाट किंवा एकदम अगदी छोटीशी गादी हे आपल्याला लागणार आहे. आता आपण लोक आग्रहास्तव घरगुती पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने लक्ष्मी पूजनाचा पूजाविधी कसा करायचा याची माहिती घेऊया. पूजेला प्रारंभ करण्यापूर्वी मगाशी गंध लावलं नसेल तर आता स्वतःला
अष्टगंध मधल्या बोटाने लावून घ्यावं. आसनाला नमस्कार करावा आणि मग आसनावरती बसावं. कलशातील पाणी भांड्यात घ्यावं. भांड्यातील पाणी जे आहे ते डाव्या हातामध्ये घ्यावं. त्यामध्ये उजव्या हाताची 2 बोटं बुडवावी. आपल्या दोन्ही डोळ्यांना ते पाणी लावावं. त्यानंतर ते जे हातातलं जे किंवा चमच्यातलं जे पाणी आहे किंवा पळीतलं जे पाणी आहे ते खाली ताम्हणामध्ये सोडून द्यावं. त्यानंतर गाईच्या कानासारखा आपल्या उजव्या हाताचा आकार करायचा आहे. त्यानंतर त्या हातामध्ये एक एक करून 3 वेळा पाणी घ्यायचं आहे आणि ते पिऊन घ्यायचं आहे. याला आचमन करणं असं म्हणतात. पाणी पिताना खालचे मंत्र म्हणायचे आहेत. ओम केशवाय नमः स्वाहा. ओम नारायणाय नमः स्वाहा. ओम माधवाय नमः स्वाहा. आता चौथ्या वेळेस पुन्हा हातावरती पाणी घ्यायचं आहे. ते ताम्हणामध्ये सोडून द्यायचं आहे. हात पुसून घ्यायचा आहे. भगवान श्रीकृष्ण, पांडुरंग, गोपाळकृष्ण, विष्णूंचं स्मरण करायचं आहे. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. ओम विष्णवे नमः. ओम मधुसूदनाय नमः. ओम त्रिविक्रमाय नमः. ओम वामनाय नमः. ओम श्रीधराय नमः. ओम ऋषिकेशाय नमः. ओम पद्मनाभाय नमः. ओम दामोदराय नमः. ओम संकर्षणाय नमः. ओम वासुदेवाय नमः. ओम प्रद्युम्नाय नमः. ओम अनिरुद्धाय नमः. ओम पुरुषोत्तमाय नमः. ओम अधोक्षजाय नमः. ओम नारसिंहाय नमः. ओम अच्युताय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम उपेंद्राय नमः. ओम हरये नमः. ओम श्रीकृष्णाय नमः. ओम श्रीकृष्ण परमात्मने नमः. पुन्हा 2दा आपल्याला ताठ बसून प्राणायाम करायचा आहे. येत असल्यास प्राणायाम करावा. अनुलोम विलोम वगैरे सोप्पा आहे. रामदेव बाबांनी आपल्याला सर्वांना शिकवलेलं आहे. येत असल्यास करावं. नाहीतर पळीभर पाणी हातात घ्यावं, ताम्हणामध्ये सोडून द्यावं. आता मी ज्या वेळेस एक एक देवाचं नाव घेईल त्यावेळेस शांततेने नमस्कार करायचा आहे. उरकून टाकायचं नाही. हळूहळू नमस्कार करायचा आहे. श्रीमन्महागणाधिपते नमः. इष्टदेवताभ्यो नमः. श्री सरस्वत्ये नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताभ्यो नमः. श्री ग्रामदेवताभ्यो नमः. श्री स्थानदेवताभ्यो नमः. श्री वास्तुदेवताभ्यो नमः. श्री महालक्ष्मी महासरस्वतीभ्यां नमः. श्री सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः. श्री माता पितृचरणकमलेभ्यो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. प्रारंभे कर्मणः निर्विघ्नमस्तु. आता आपल्याला पूजेचा मुख्य संकल्प करायचा आहे. उजव्या हातामध्ये डाव्या हाताने 2 चमचे पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत. 1 नाणं आणि 1 सुपारी देखील घेतली तरी चालणार आहे. ओम तिथिर्विष्णुस्तथा वारो नक्षत्र विष्णुरेव च योगश्च करणं चैव सर्व विष्णुर्मय जगत अद्य एवं गुण विशेषणं विशिष्टाया शुभ पुण्यतिथो. आता माझ्या मागे मम हा शब्द प्रत्येकाने एकदा म्हणायचा आहे. पुढचं काहीही म्हणायचं नाही. मम आत्मनः सकलशास्त्र पुराणोक्त फल प्राप्त्यर्थ श्री भगवती लक्ष्मी देवता प्रीत्यर्थ अस्माकं सर्वेषां सकलकुटुंबानां द्विपद चतुष्पद सहितानां क्षेमस्थैर्य अभय आयु ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थ समस्त मंगल वाप्त्यर्थ समस्ताभ्युदयार्थ लक्ष्म्या कृपा प्रसादार्थम अद्य शुभयोगे शुभकरणे अश्विन कृष्ण अमावस्याया प्रतिवार्षिक विहितं यथा ज्ञानेन यथा मिलित उपचार द्रव्येः श्री सरस्वती श्री लक्ष्मी कुबेर श्री सरस्वती पूजनम अहम
करिष्ये हातातलं पाणी सोडून द्यायचं आहे. पुन्हा एकदा हातामध्ये पाणी घ्यायचं आहे. तदंगत्वेन आदो निर्विघ्नता सिद्ध्यर्थ महागणपती पूजनम शंख घंटा दीपपूजनादि तथा लेखनी म्हशीपात्रादिदानं म्हशीपात्रादिना दिनाम च पूजामहं करिष्ये. हातातील पाणी ताम्हणामध्ये सोडून द्यायचं आहे. आता आपण जे कलश जे ठेवलेले आहेत त्याला दोन्ही हात लावायचे आहेत. आपल्या पवित्र नद्यांचं स्मरण करायचं आहे. ओम गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरुः. अस्मिन् कलशे वरुणाय नमः. ध्यायामी आवाहयामी स्थापयामी. कलशाला खालून 5 ठिकाणी गंध लावायचा आहे. अक्षता व्हायच्या आहेत. हळद कुंकू व्हायचं आहे. एक फूल खाली व्हायचं आहे. एक फूल पाण्यामध्ये व्हायचं आहे. वाहिलेल्या फुलाने आपण जे सर्व पूजा साहित्य मांडलेलं आहे त्याच्यावरती आणि आपल्या अंगावरती अगदी त्या फुलाने थोडं थोडं पाणी शिंपडायचं आहे. ओम अपवित्रो वा सर्वावस्थांगतोऽपि वा यस्मरेत् पुंडरीकाक्षं सभायाभ्यंतरः शुचिः सर्वं शुचिः. एक पळीभर पाणी हातात घ्यायचं आहे. ताम्हणामध्ये सोडून द्यायचं आहे. अनेन पूजनेन वरुण सांगस परिवार देवता प्रियता न मम. त्यानंतर आपण जो आपल्याकडे शंख आहे तो आडणीसह समोर ठेवलेला आहे गणपती बाप्पाच्या उजव्या हाताला, आपल्या उजव्या हाताला. तर त्या शंखाला गंध लावायचा आहे. तुळशीचं पान व्हायचं आहे. एक फूल व्हायचं आहे. शंख नसेल तर पूजा करू नका, काही हरकत नाही आहे. पण आपल्या देवघरात घंटी असते, आपण ती आपल्या डाव्या हाताला ठेवलेली आहे. तर त्या घंटीला गंध लावा, अक्षता वाहा, हळदी कुंकू वाहा, एक फूल वाहा. घंटिका देव्ये नमो नमः. सकल पूजा परिपूर्णार्थ गंधाक्षत पुष्पम समर्पयामी. त्यानंतर आता आपल्याला आपण जो समोर गणपती बाप्पा ठेवलेला आहे त्या गणपतीला थोडेसे अक्षता व्हायच्या आहेत. तत्पूर्वी आपण एकदा आपल्या ह्या कर्माचा साक्षी दीपदेवता याचं पूजन करूया. दिव्याला एक फूल वाहा, गंधाक्षत वाहा, हळदी कुंकू देखील वाहा. भो दीप ब्रह्मरूपत्वं कर्म साक्षी हविघ्नं कृतं यावत् कर्मं करिष्यामि तावत् त्वं सुस्थिरो भव. दीपदेवताभ्यो नमः. सकल पूजा परिपूर्णार्थ गंधाक्षत पुष्पम समर्पयामी. दीपदेवताभ्यो नमो नमः. सकल पूजा परिपूर्णार्थ गंधाक्षत पुष्पम समर्पयामी. त्यानंतर आपण छानपैकी गणपती बाप्पाला आपल्या ताम्हणामध्ये थोडेसे तांदूळ ठेवून त्याच्यावरती ठेवायचं आहे. श्रीमन महागणाधिपतये नमो नमः. ध्यानार्थे अक्षदाम समर्पयामी. गणपतीवरती थोडंसं आपण पाणी वगैरे घालून ती गणपतीची मूर्ती पुसून पुन्हा आपल्या जागेवरती ठेवून द्यायची आहे. किंवा त्या गणपतीला डायरेक्ट आपण हळदी कुंकू वाहून, गंधाक्षता वाहून, एक फूल वगैरे वाहून नमस्कार करायचा आहे. आता आपल्या कलशाजवळ जमा खर्चाच्या वह्या, लेखणी, दौत, तराजू, वजनं इत्यादी ठेवायचं. वह्या यांचं पहिलं पान उघडून ठेवायचं आहे. त्याच्यावरती त्याचप्रमाणे लक्ष्मी, कुबेर व सरस्वती स्वरूप म्हणून चांदीची लक्ष्मीची शिक्का असलेली नाणी, सुवर्णादी धातूचे दागिने म्हणजे सोन्याचे दागिने, लक्ष्मी व सरस्वतीची मूर्ती, लक्ष्मी व सरस्वती यांचे फोटो, मूर्ती किंवा नाणी हे ताम्हणात आपल्याला तांदळावरती ठेवायचं आहे. पाटावरती वस्त्र घालून दागिने त्याच्यावरती ठेवायचे आहेत. तस्वीर पाटावरती ठेवायची आहे. चौरंगावरती किंवा भिंतीला टेकून ते ठेवायचं आहे. आपल्याला जसं शक्य होईल त्या पद्धतीने आपण ठेवायचं आहे. ओम नमो देव्ये महादेव्ये शिवाय सततं नमः. नमः प्रकृते भद्राय नियता प्रणतास्मतं.
नमो देव्ये महादेव्ये शिवाये सततं मम। नमः प्रकृतिभद्राये नियतां प्रणतास्मतम्। श्रिया देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता। नमस्तस्यै 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 नमो नमः। श्री सरस्वती ध्यानम्। नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनी त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यादानं च देहि मे। श्री महालक्ष्मी सरस्वतीभ्यां नमः। ध्यानं समर्पयामी। देवीवरती आपल्या अक्षता व्हायच्या आहे। श्री महालक्ष्मी सरस्वतीभ्यां नमः। आवाहनार्थे अक्षदां समर्पयामी। देवीवरती पुन्हा एकदा अक्षता व्हायच्या आहेत। जर आपल्याला मूर्ती ताम्हनात घ्यायची असेल तर ती ताम्हनामध्ये घ्यायची आहे। ओम आसनं समर्पयामी। आपल्याकडे मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती 2 चमचे पाणी व्हायचं आहे। मूर्ती नसेल, आपण फोटोची पूजा करत असाल तर त्या फोटोवरती किंचितसं फुलाने पाणी शिंपडायचं आहे। श्री महालक्ष्मी सरस्वतीभ्यां नमः। पादयोः पाद्यं समर्पयामी। त्यानंतर एक पळीभर पाणी घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं गंध टाकायचा आहे, फुलांच्या पाकळ्या टाकायच्या आहे आणि ते पाणी फुलाने आपल्या त्या फोटोवरती शिंपडायचं आहे। मूर्ती असेल तर मूर्तीवरती प्रत्यक्ष हातांवरती व्हायचं आहे। श्री महालक्ष्मी सरस्वतीभ्यां नमः। अर्घ्यं समर्पयामी। त्यानंतर आपल्याला देवीवरती तोंडाजवळ 3 चमचे पाणी सोडायचं आहे किंवा आपल्या त्या फोटोवरती 3 वेळा थोडंसं पाणी शिंपडायचं आहे। श्री महालक्ष्मी सरस्वतीभ्यां नमः। आचमनीयं समर्पयामी। आपली देवीची मूर्ती असेल तर देवीच्या मूर्तीवरती प्रत्यक्ष 5 वेळा थोडंसं पंचामृत व्हायचं आहे। फोटो असेल तर ते जे पंचामृत आहे ते फोटोजवळ न्यायचं आहे, ताम्हनामध्ये सोडून द्यायचं आहे। ते फोटोवरती पण शिंपडू नका, ते योग्य राहणार नाही। ताम्हनामध्ये ते पंचामृत फोटोजवळ नेऊन आपल्या ताम्हनामध्ये ठेवून द्या। त्यानंतर पुन्हा चांगलं पाणी व्हायचं आहे। जर आपल्याकडे मूर्ती आत्ता तुम्ही ताम्हनामध्ये ठेवलेली असेल तर महालक्ष्मी अष्टक किंवा श्रीसूक्त याने तो अभिषेक करायचा आहे। आता आपल्याकडे फोटोच असेल तर त्या फोटोला सुद्धा आपण किंचितसं पाणी शिंपडून अभिषेक करू शकतोय। व्हिडिओ खूप मोठा होत असल्यामुळं मुद्दामून ह्या व्हिडिओमध्ये आम्ही महालक्ष्मी अष्टक आणि श्रीसूक्त घेत नाही आहे, कृपया याची नोंद घ्यावी। आता आपली जी काय मूर्ती आहे अभिषेक झाल्यानंतर छानपैकी ती पुसून घ्यायची आहे। तिला पुसल्यानंतर पुन्हा पहिल्या जागी तांदळाच्या डिशमध्ये ठेवायचं आहे। त्या मूर्तीला अक्षता व्हायच्या आहेत, गंध लावायचा आहे, हळदी कुंकू व्हायचं आहे। पुन्हा अक्षता वाहून, फुलं वाहून आपल्याकडे जी समजा वस्त्र वगैरे असतील तर ती सुरुवातीला आपण घालायची आहेत। श्री महालक्ष्मी सरस्वतीभ्यां नमः। ध्यानार्थे आवाहनार्थे आसनार्थे अक्षदां समर्पयामी। पुन्हा एकदा आपल्याला त्या देवीला अगरबत्ती ओवाळायची आहे, एक दिवा ओवाळायचा आहे। एकदा दिवा ओवाळल्यानंतर, अगरबत्ती ओवाळल्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवता येईल। आपल्याकडे जो यथाशक्ती आपण जो काही नैवेद्य आणलेला असतो, साखर, फुटाणे, बत्ताशे, पेढे, जे नैवेद्य असेल आपण जे समोर देवासमोर ठेवलेले आहेत त्या नैवेद्याला पाण्याचं मंडल करायचं आहे। त्यावरती तो नैवेद्य ठेवायचा आहे आणि आपण तुळशीचं पान त्यावरती ठेवून हातामध्ये पाणी घेऊन ते त्याच्याभोवती फिरवायचं आहे। श्री महालक्ष्मी सरस्वतीभ्यां नमः। नैवेद्यं समर्पयामी। श्री महालक्ष्मी सरस्वतीभ्यां नमः। करोद्वर्तनार्थे चंद्रम समर्पयामी। पुन्हा देवीला नमस्कार करून एक फूल व्हायचं आहे। विड्याची जी पानं आहेत त्यावर सुपारी ठेवून देवासमोर ते ठेवायचं आहे। त्यावरती सुद्धा पळीभर पाणी सोडायचं आहे। आपण जर काही फळं ठेवली असतील समोर तर त्या फळांवरती सुद्धा आपल्याला पाणी फिरवायचं आहे। दक्षिणा काहीतरी यथाशक्ती त्या पानावरती जी सुपारी आपण मांडलेली आहे त्याच्यावरती काही यथाशक्ती नाणं ठेवायची आहेत।
मंत्रपुष्पांजली आपल्याला करायची असेल तर ते आपण करू शकतायत. मंत्रपुष्पांजली नसेल करायची तर आपण एक छोटासा मंत्र आपण म्हणूया. लक्ष्मी गायत्री मंत्र आहे तो. ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. श्री महालक्ष्मी सरस्वतीभ्यां नमः. मंत्रपुष्पांजलिं समर्पयामी. नमस्कारं समर्पयामी. यानंतर आपल्याला महालक्ष्मीची पूजा या ठिकाणी संपन्न झालेली आहे. पुढे आपल्याला दौतीची पूजा करायची आहे. आपली जी दौत आहे त्याच्यावरती अक्षदा वाहत राहायच्या आहेत आणि एक एक मंत्र म्हणायचा आहे. ओम काल्ये नमः. ओम ओम कपालिन्ये नमः. ओम फुल्लाये नमः. ओम कुरुमुलाये नमः. ओम विरोधिन्ये नमः. ओम विप्रचिताये नमः. ओम उग्रपदत्ताये नमः. ओम नीलाये नमः. ओम धनाये नमः. ओम बलाकाये नमः. ओम मात्राये नमः. ओम मुद्राये नमः. ओम महाकाल्ये नमः. सर्वोपचारार्थे गंधाक्षत पुष्पम हरिद्रा कुंकुमम समर्पयामी. आपल्या दौतीला हळदी कुंकू व्हायचं आहे, अक्षदा व्हायच्या आहे. अक्षदा पुन्हा एकदा व्हायच्या आहे. प्रार्थना करून नमस्कार करायचा आहे. त्यानंतर आपल्याला लेखणी टाक यांचं सरस्वती स्वरूपात पूजन करायचं आहे. आपण जे वह्या वगैरे आणलेले आहे त्या सर्व लेखणीवरती भयांवरती अक्षदा व्हायच्या आहे. ओम वीणा पुस्तकधारिण्ये नमः. सर्वोपचारार्थे गंधाक्षत पुष्पम हरिद्रा कुंकुम पुष्पम समर्पयामी. आपल्या त्या लेखणीला थोड्या थोड्या अक्षदा वाहत राहायच्या आहेत. वहीवरती सुद्धा आपण त्या अक्षदा व्हायच्या आहेत. ओम वाचिन्ये नमः. ओम वागवादिन्ये नमः. ओम अजिताये नमः. ओम विष्णुमायाये नमः. ओम हिंगुलाये नमः. ओम यज्ञविद्याये नमः. ओम सिद्धविद्याये नमः. ओम प्रज्ञाये नमः. ओम प्रज्ञावत्ते नमः. ओम भुवनेश्वर्ये नमः. ओम लेखन्ये नमः. ओम सरस्वत्ये नमः. ओम ब्रह्माण्ये नमः. ओम भारत्ते नमः. ओम गिरे नमः. ओम वाचे नमः. ओम वाण्ये नमः. ओम हंस गमनाये नमः. ओम शारदाये नमः. प्रज्ञारूपाये लेखने नमः. प्रार्थनापूर्वक मंत्र अक्षदां समर्पयामी. अथ श्री कुबेरदेवता पूजनम. आता आपण ताम्हणामध्ये किंवा केळीच्या पानावर ठेवलेले चांदीची नाणे, दागिने, नोटा यांची धनपती कुबेर म्हणून आपल्याला पूजा करायची आहे. संपत्ती जी आपली आहे समोर ठेवलेली त्याला गंध अक्षत फुलं व्हायची आहे. नमस्कार करायचा आहे. ओम कुबेर देवताभ्यो नमो नमः. सकल पूजा परिपूर्णार्थ गंधाक्षत पुष्पाणि समर्पयामी. नमस्कारं समर्पयामी. आता तुला पूजा तराजू यांचं पूजन करायचं आहे. ओम तुला देवताभ्यो नमो नमः. सकल पूजा परिपूर्णार्थ गंधाक्षत पुष्पम समर्पयामी. आपली तराजू व वजन मापे यावरती गंध लावायचा आहे. अक्षदा, हळद, कुंकू, फुलं व्हायची आहे. त्यांची प्रार्थना करून नमस्कार करायचा आहे. आता आपल्याला 5 पंत्या तेल घालून पेटून घ्यायच्या आहेत. त्याची पूजा करायची आहे. त्यांना हळदी कुंकू आणि फुलं व्हायची आहेत. त्यानंतर आपल्याला समोर देवाच्या उभं राहून एक छानशी आपल्या महालक्ष्मी, कुबेर, सरस्वती, गणपती या सर्वांची एकत्र प्रार्थना करायची आहे. अवाहम न जानामि तवार्चनम पूजा चैव न जानामि क्षम्यता परमेश्वरी. गतं पापं गतं दुःखं गतं दारिद्र्यमेव च आगता सुखसंपत्ति पुण्याः कालान् तव दर्शनात्. रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि पुत्रान् देहि धनं देहि सर्वकामाश्च देहि मे. अपराधसहस्राणि क्रियते हर्निशं मया
दासोऽयमिति मामत्वा क्षम्यस्व परमेश्वरी। यस्य स्मृत्या च नामोक्त्या तपः पूजा क्रियादिशं न्यूनं सम्पूर्णतां यति सद्यो वन्देतु अच्युतं मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वरी। यत्कृत्वं तु मया देवी परिपूर्ण तदस्तु मे। अनेन यथा ज्ञानेन यथा मिलित उपचार द्रव्यैः कृत षोडशोपचार पूजनेन भगवत्या श्री महालक्ष्मी सरस्वती देवता प्रियतान्न मम। तत्स श्री महालक्ष्मी देवतार्पणमस्तु। एक पळीभर पाणी उजव्या हातात घेऊन तामणामध्ये सोडून द्यायचं आहे। ही आपली संपूर्ण पूजा झालेली आहे। यानंतर छानपैकी आपल्याला महालक्ष्मीची, गणपतीची, कुबेराची आरती करायची आहे।